नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। कर्जमाफी निमित्त सत्कारावेळी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा। 48,000 कोटींचे जुने वीज बिल माफ। अमेरिकेची तब्बल 7 तास इराणवर बॉम्बफेक। लष्करी तळांवर चढवला हल्ला। तुकाराम मुंडेंची मोठी घोषणा। अन्न असो किंवा औषध फक्त बोला, तक्रार आपोआप तयार होईल। एफडीएचे अत्याधुनिक पोर्टल लॉन्च। आणि एनडीए अर्थमंत्री पदाच्या चर्चा निवळ अफवा। मतदारसंघातील कामासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट। जयंत पाटील। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या एका महिलेचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला। या प्रकरणी नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत आरोपींना अटक करा म्हणून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला। त्यामुळे त्या ठिकाणी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। यशोदा राठोड राहणार चेन्नई असे मयत महिलेचे नाव असून 3 दिवसांपूर्वी काही जणांसोबत वाद होऊन मारहाण करण्यात आली होती। या मारहाणीत यशोदा राठोड या गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यांच्यावर मागील 3 दिवसांपासून उपचार सुरू होते। या उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी एकूण 3 आरोपी असून 1 आरोपी अटक करण्यात आला आहे, तर 2 आरोपी अद्यापही फरार आहेत। त्यामुळे या दोन्ही आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी नातेवाईकांनी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात आंदोलन सुरू केले। सदरचे आंदोलन हे दुपारी उशिरापर्यंत चालूच होते। त्यामुळे त्या ठिकाणी काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। किल्ले धारूर येथील स्वर्गीय गजानन डुबे सामाजिक प्रतिष्ठान हे सामाजिक बांधिलकी जपत उल्लेखनीय कार्य करत आहे। प्रतिष्ठानच्या वतीने यंदा 4थ्या वर्षी विद्यानिधी योजना राबवण्यात येत असून तसेच लॉयन्स नेत्र रुग्णालय जंगमवाडी नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। विद्यानिधी योजनेअंतर्गत इयत्ता 12वी नंतर उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या किल्ले धारूर शहर व तालुक्यातील होतकरू व आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना बिनव्याजी शैक्षणिक कर्ज देण्यात येणार आहे। तर दिनांक 13 ते 21 जुलै 2026 या कालावधी दरम्यान अर्ज स्वीकारले जाणार आहेत। तसेच दिनांक 26 जुलै 2026 रोजी सकाळी 9:30 ते दुपारी 2 या वेळेत नगरेश्वर मंदिर किल्ले धारूर येथे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे। तपासणीनंतर शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या रुग्णांना त्याच दिवशी दुपारी 3 वाजता नांदेड येथे लॉयन्स नेत्र रुग्णालयात नेण्यासाठी मोफत व्यवस्था करण्यात आली आहे। रुग्णांसाठी जेवण, काळा चष्मा तसेच शस्त्रक्रियेनंतरची आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। तरी गरजूंनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन स्वर्गीय गजानन डुबे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चांगला जोर धरला असतानाच मंत्री पंकजा मुंडे यांनी या सर्व चर्चांना आता पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे। मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे मी तुमच्या टीव्हीवरच पाहते आहे। आमच्या बैठकीत अशी कोणतीही चर्चा नाही असे त्या म्हणाल्या। आम्ही सध्या फक्त पावसाची वाट पाहतोय, दुसऱ्या कोणत्याही वाऱ्याची नाही असे सांगत त्यांनी चर्चांवर मिश्किल टोला लगावला। महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री गुण्यागोविंदाने काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। कशाला दृष्ट लावताय आम्हाला असा सवाल करत पंकजा मुंडे यांनी अफवांनाही चिमटा काढला। बीड जिल्ह्याच्या काही महत्त्वाच्या विषयांवर आज आढावा बैठक घेतलेली आहे। माझं कर्तव्य मी बीड जिल्ह्याचे आहे, इथल्या काही विषयांना मार्गी लावण्यासाठी काय मदत करता येईल यासाठी आढावा बैठक घेतली। मी पावसाची परिस्थिती काय आहे, पेरणीची परिस्थिती काय, खतांचं आवंटन काय आहे याच्याबद्दल चर्चा केली। इथे गंभीर विषय आहे। पाऊस न पडणं हा आता निसर्गाने आपल्यावर खूप दाखवलेला आहे। आम्ही सर्वजण खूप याच्याबद्दल कन्सर्न आहोत। आम्ही दर आठवड्याला कॅबिनेटमध्ये याचा सगळा आढावा घेत असतो। आताही पाऊस थोडासा पडला आणि पेरण्या झाल्या जवळपास 70-75%, पण तशी वेळ येऊ नये, पाऊस पडला तर काही विषय येणार नाही। आणि याच्यावरही दुर्दैवाने वेळ आली तर दुबार पेरणीसाठी सगळं बियाणं आणि खताच्या संदर्भातली सोय करण्यासंदर्भात सकारात्मकतेने तयारी ठेवलेली आहे। तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीचे सदस्य आहात। केंद्रामध्ये मंत्रिमंडळ बदलाचे वारे वाहत आहे। यात राज्यातले कोणत्या मंत्र्याला मंत्रिपद मिळेल असे वारे मी तुमच्या टीव्हीवरच बघायले, असे कुठले वारे आमच्या बैठकीत नाही आहेत। असले काही वारे नाही। आम्ही फक्त आता त्या पावसाची वाट बघतोय, दुसऱ्या कुठल्या वाऱ्याची वाट बघत नाही। तर या चर्चा तुमच्याचकडून ऐकायला मिळाल्यात, आमच्या डोक्यातही नाहीये। आम्ही आमचं काम करतोय आणि खूप छान चाललंय। महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली दोघेही DCM 3 जण मिळून गुण्यागोविंदाने नांदतायत। कशाला दृष्ट लावताय आपण?
पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातून दुचाकी चोरी करून त्या पुणे, मुंबई आदी शहरात विक्री करणाऱ्या अट्टल दुचाकी चोरांच्या टोळीचा बीड स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून या कारवाईत वैभव खेडकर व गणेश भैर या दोघांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्या ताब्यातून तब्बल 29 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। जप्त करण्यात आलेल्या दुचाकीची एकूण किंमत 14,90,000 रुपये एवढी आहे। जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास सुरू असताना बीड एलसीबी पथकाला या टोळीबाबत गोपनीय माहिती मिळाली असता एलसीबी पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। चौकशी दरम्यान त्यांनी बीडसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील विविध भागातून मोटारसायकली चोरी करून त्या अहिल्यानगर, पुणे, सांगली, सोलापूर आणि मुंबईत विक्री केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी आरोपींकडून विविध कंपनीच्या एकूण 29 मोटारसायकली जप्त केल्या आहेत। चोरी केलेल्या दुचाकी कमी किमतीत विकून आर्थिक फायदा मिळवण्याचा त्यांचा व्यवसायच बनला होता, अशी माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे। या कारवाईमुळे बीड शहर व इतर जिल्ह्यात अनेक मोटारसायकली चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून आरोपींकडून आणखी कोणत्या जिल्ह्यात चोरीचे गुन्हे करण्यात आले, तसेच त्यांच्यासोबत इतर साथीदार आहेत का आणि चोरीच्या वाहनांची विक्री जाळे किती मोठे आहे याचा सखोल तपास बीड एलसीबी पथक करत आहे। या प्रकरणी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आणखी अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री समीर शेख, डीवायएसपी श्री व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली बीड एलसीबीचे पीआय श्री शिवाजी बंटेवाड, पीएसआय महेश विघ्ने, बाप्पासाहेब घोडके, महेश जोगदंड, जफर पठाण, दिलीप गीते, भागवत शेलार, दीपक खांडेकर, विकी सुरवशे, युनुस बागवान, गणेश मराडे यांनी मिळून केली। तर बीड एलसीबीने राबविलेल्या या ऑपरेशन क्लीनची जिल्हाभरात मोठे कौतुक होत आहे। बीड जिल्हा रुग्णालयात सिझर झालेल्या शेख मुस्कान या महिलेचा रक्तस्राव आणि त्यानंतर गर्भपिशवी काढल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। या प्रकरणात चौकशी समिती नेमण्यात आली असून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत एका शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली। बीड जिल्हा रुग्णालयातील यंत्रणेनेच माझ्या पत्नीचा बळी घेतला असा आरोप मयत महिलेचे पती शेख सिद्दीक यांनी या तक्रारीत म्हटले आहे। ज्यावेळेस मुस्कानला परिस्थितीसाठी या ठिकाणी दाखल केलं होतं, तर चुकीच्या पद्धतीने तिच्यावर या ठिकाणी उपचार करण्यात आला आणि तिची गर्भपिशवी आणि अनेक त्याला वेदना देऊन या ठिकाणी हाल करून या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी तिचं या ठिकाणी खून केला असंच मी या ठिकाणी म्हणेन। कारण अशा ज्यांनी जे दोषी आहेत, ज्यांनी हे चूक केलेले, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या ठिकाणी दाखल व्हावा। आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल। लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा ही नम्र विनंती। तोपर्यंत नमस्कार।